वेलकम आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. आपण प्रत्येकजण दही भेंडी मसाला भेंडी खाल्लंच आहोत. तर आपण आज बघणार आहोत बेसन भेंडी. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला एकदम चविष्ट लागते. तर काय नाही, मस्त असे फ्रेश भेंडी घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश भेंडी घ्यायची आहे. त्याला मस्त असं चॉपिंग करायचे आहे. पुढचं दंटल काढायचं, पाठीमागचं काढायचं आणि एकसारखं भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची. मी अशी एवढी भेंडी कट करून घेतली आहे. बघू शकता 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. दुसरं जास्त बेसन लागणार नाही. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून असं मिक्सर तयार करायचं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. असं मिक्सर केल्यानंतर त्या भेंडीमध्ये हे ओतून द्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर मीठ, हळद आणि तिखट असे बेसिक मसाले टाकून ह्याला मिक्स करायचं आहे. हे बघू शकता, असं मिक्स करायचं आहे. आणि असं झाल्यावर घाबरायचं नाही, एकदम परफेक्ट होते. चला तर पुढे बघू द्या. काय नाही, गॅस चालू करून मस्त नॉनस्टिक तवा किंवा कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये हे बेसनचं घोल केलेलं ह्याच्यात टाकून द्यायचं आहे. बघू शकता. व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं आहे. अजिबात घाबरायचं नाही. हे जसं जसं हे होऊन जाईल त्याचं ते सुट्टं व्हायला लागेल. हे बघू शकता, अशा प्रकारे सुट्टं झालं आहे. काही नाही, एका कढईत एका बॉलमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर मसाल्याची चटपटी अशी आपण हे करायचं, मसाला तयार करायचा. त्याला एक टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घ्यायचा. एक कांदा पण असा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे आपल्याला, बारीक चिरायचा. बघू शकता. आणि त्याचनंतर एक खलबत्त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरची घेऊन आणि थोडंसं ह्याच्यात मीठ टाकून ह्याला पण बारीक असं वाटून घ्यायचं असं. बघू शकता. हे अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे. ह्याच्या बॉलमध्ये काढायचं आहे. हे तुम्ही नुसतं पण खाल्लं तर खूप भारी लागतं. मी तर 1-2 खाऊन पण टाकले. त्यानंतर मग त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. जास्त तेलाची गरज नाही आता. जिरी मोहरी टाकायची, हिंग टाकायचा थोडासा. नंतर कांदा बारीक चिरून टाकायचा. बघू शकता. ते मस्त परतल्यानंतर ह्याच्यामध्ये तेच आपण वाटलेलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकून तो पण परतून घ्यायचा. पुन्हा एक टोमॅटो टाकून मस्त त्याला पण मीठ टाकून मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर डबल बेसिक मसाले टाकायचे. थोडंसं मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर. बघू शकता. तुमच्यापेक्षा आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही. ह्याच्यात मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ही भेंडी फ्राय केलेली टाकून द्यायची. ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला पण. हे बघू शकता. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला झाकून एक 5 ते 10 मिनटं असंच वाफलू द्यायचं आहे. ते पण कमी गॅसवरती, जास्त हाय फ्लेमवरती नाही हे करायचं. बघू शकता. मस्त कोथिंबीर टाकून गार्निश करायचं. एकदम भारी लागते. तुम्ही पण अशीच भेंडी एकदा नक्की ट्राय करा. तेच सारखं शिमला मिर्च दही भेंडी, मसाला भेंडी खाण्याऐवजी एकदा हे पण भेंडी एकदा नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ कसा आहे, बनला आहे ते नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. मस्त चपातीसोबत खायचा, गरम गरम चपातीसोबत. आणि आजची आमची सिंपल अशी थाली होती ही. खूप भारी झाला होता. सगळ्यांनी तारीफ केली. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. ओके, बाय.